एका बाजूला चॅम्पियन बनण्याचं स्वप्न आज जसखार गावाच्या या रणांगणामध्ये पूर्ण केलं जाईल, तर दुसऱ्या बाजूला भारत चॅम्पियन होण्याच्या दिशेने चाललाय. एक स्वप्नवत ट्रॉफी, ज्या ट्रॉफीसाठी गेली कैक वर्ष स्ट्रगल केला गेला, मेहनत केली गेली, पराकाष्ठ केली गेली, अखेर ती रात्र तो दिवस आपल्या दिशेने येतोय. पण इथे मात्र काय घडलंय? विकेट आली आहे. चलूया आपण मान्यवरांचा सन्मान कक्षेतून आता कॉम्बॉक्सच्या दिशेने आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. महाराष्ट्राच्या टॉप 15 मध्ये ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो, भारतचा आवाज, जयेश भोसले सर म्हटलं तर आज ज्यांची मराठीची वाणी आणि क्रिकेटची कहाणी याचं एक समीकरण आपल्याला आज जसखारच्या या काँग्रेस चषकामध्ये ऐकायला मिळेल. तेव्हा तुर्तास पंचांचा हात वरती, माझ्या आवाजाला थोडासा स्वल्प विराम, आपण पुढील आवाजाच्या दिशेने जाऊया. आवाज ऐकू, सुप्रसिद्ध क्रिकेट समालोचक जयेश भोसले सरांचा आवाज ऐकूया. हॅलो हॅलो. या पहिल्या बॉल मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू इथे टाकला गेला आणि पहिला बॉल जो मात्र मैदानावरती एक सिंगल चेंडू, सिंगलला आणि अर्थात डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतो एक मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये जी रंगत असताना आघाडीची जोडी मैदानावरती आहे. एका बाजूला जितेश राऊत आणि त्याच्या साथीला विघ्नेश पाटील ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. पहिल्या षटक हाताळतोय गोलंदाज भरतला आपण पाहतोय. वेगवान गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते आहे. पुढचा बॉल हलक्या हाताने संयमाने जिथे स्ट्राईक रोटेट केली आहे, पहिला सिंगल आणि पहिली धाव स्कोर कार्डवरती अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळते आहे. जिथे बोनखोडे संघ आणि अगदी त्याच्या अगेन्स्ट मीत 11 बाशी या दोन संघांना आपण पाहत आहोत. बलाढ्य संघ आहेत आणि अगदी त्याच वेळेला नवी मुंबईमधून या दोन्ही संघांना दादा संघ म्हणून पाहिलं जातं. सातत्याने चांगलं प्रदर्शन या दोन्ही संघांचं राहिले, परंतु आज निमित्त ठरलंय ते काँग्रेस चषक 2025 आणि आज पुन्हा एकदा या दोन्ही संघांची गाठ पडलेली पाहायला मिळते आहे. पहिल्या षटक प्रगतीपथावरती एक धाव आली आहे, केवळ मोठे स्ट्रोक येणं अपेक्षित. यावेळेचा बॉल स्लॉट मध्ये आला, डाऊन द ग्राउंड खेळला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मॅग्निफिसंट स्ट्रोक, धाव मिळतील 4, आलाय चौकार. पाटील स्ट्रायकर एंडवरती आला आणि जसा तो स्ट्राईक एंडवरती आला ना, त्याने पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकला. पहिला बॉल आणि तो देखील सीमारेषेच्या बाहेर धाडण्यामध्ये तो यशस्वी राहिला. काय स्ट्रोक आला त्याच्या बॅटमधून, स्ट्रेट हिट आणि ग्रेट हिट. तो मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर सांगतो की नाही चालणार रणबंदी. या आधीच्या सामन्यामध्ये एक लो स्कोरिंग मॅच आपण नुकतीच पाहिली होती. याही वेळेला शरीरापासून दूर ठेवला, जाणीवपूर्वक हा चेंडू इथे पाहायला मिळतोय. हेतुपूर्वक आणि जाणीवपूर्वक हे चेंडू हाताळणं अत्यंत आवश्यक, कारण आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं एका मोठ्या स्पर्धेमध्ये आपण खेळतो आहोत. मोठा परफॉर्मन्स अपेक्षित आहे आणि तो परफॉर्मन्स देत असताना विघ्नेशला आपण पाहतो. आणि त्याच वेळेला गोलंदाजी योगेशच्या माध्यमातून ही बॅटची लिडिंग एज घेतली आहे. ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, रन्स मिळतात. एक धाव कंप्लीट, सेकंड कंप्लीट झाली आहे, थर्ड साठी पळाल्यात आणि अर्थात 3 धावा इथून कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळाल्या. चौथी साठी पलटल्यात, 4 धावा पळून पूर्ण केल्या या दोन्ही बॅटरने. विघ्नेश पाटील स्ट्रायकर एंडकडे होत होता आणि तो डेंजर एंडकडे धावत असताना जीवाचा आटा पिटा त्याने केला आणि अगदी त्याच वेळेला त्याने या धावा 4 कंप्लीट केल्यात. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आहे ती 9 बिनगडी बाद. बॅटिंग करत असताना बोनखोडे 11 बोनखोडे टीम. शिंदेने पहिले षटक हातात असताना आपण पाहिलं डी.वाय. पाटीलसाठी सातत्याने एक चांगलं कामकाज त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतं. त्याने पहिले षटक हाताळलं. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजीमध्ये फेरबदल होत असताना आपण पाहत आहोत. योगेश भगत अर्थात
गॅरो गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतो आहे. गेले अनेक वर्ष सातत्याने या खेळाडूने आपल्या नावाची छाप क्रिकेट वर्तुळामध्ये सोडली आणि अगदी त्याच वेळेला एक प्रतिष्ठित आणि प्रतियश असा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. चर्चा या नावाची देखील नेहमीच होत असताना पाहायला मिळाली. त्याच्याकडून अपेक्षित असेल चांगलं प्रदर्शन. स्कोर कार्डवरती 9 बनल्यात. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, कमी गतीने टाकला. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल अवेलेबल होती, ती धाव इथे घेण्यात येत असताना पाहायला मिळते आहे. जितेश राऊत शेवटच्या क्षणाला चेंडूला येऊ दिलं आणि तदनंतर एक चांगला स्ट्रोक अटेम्प्ट करत असताना त्याला आपण पाहत आहोत. सिंगल डबल चालू ठेवणं किंवा मैदानाच्या आतमध्ये धावा येत असताना पाहायला मिळाल्यात आणि याच धावा प्रतिस्पर्ध्यावरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करणार आहेत. रन्स अपेक्षित आहेत आणि त्या येत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. या आधीच्या सामन्यामध्ये धावा मुळात बनल्यात नाही. घणसोली संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला होता. वेदांतील पण घणसोली या नावाने संघ उतरला आणि अगदी दमछाक झाली. पहिल्या बॉलवरती षटकार आला. तदनंतर असं वाटलं होतं की कुठेतरी एक मोठी धावसंख्या पाहायला मिळतेय, परंतु तदनंतर गोलंदाजांनी केलेली कामगिरी, बामणडोंगरीच्या प्रत्येक गोलंदाजांनी जणू काय कत्तलखानाच उभा केला होता. लोअर फुलटोस आडवा बाटने फुल तोल वसूल केलाय आणि चेंडूला पाठवलाय ऑन साइडला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. धाव मिळतील 4. हा आला चौकार. दिनेश पाटीलची पाटीलशाही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. काय बॅटिंग करतोय तो. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आल्यात आणि जिथे तिथे यहां वहां देखो जहां बस आपलीच हवा. काय बॅटिंग करतोय भावा. पुढचा बॉल बॅटची आतली कडा घेतली, वेगाने टाकला. गॅरोनेही अगदी आपण पाहिलं ना तर चेंडू वेगाने हातात असताना पाहायला मिळतो आहे. अर्थात चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. डॉट बॉल अपेक्षित असेल किंवा विकेट प्राप्त कराव्या लागतील या सामन्यामध्ये. जिथे बॅटिंग करत असताना बोनखोडे टीमला आपण पाहतो आहोत. सध्या दगडीला या संघाने देखील चांगल्या दर्जाची कामगिरी करत असताना नवी मुंबईमधून येत असताना या संघांना आपण पाहतो. स्विच हिट करण्याचा प्रयत्न खोला टाकला. एक सटीक लेंथ अँड लाईन वरती चेंडू इथे पाहायला मिळाला. क्रिकेटचा हा खेळ ना कधी कधी असंही सांगून जातो की 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे. कारण पहिला बॉल हा फलंदाजाचा राहिला आणि पुढचे चेंडू हे गोलंदाजाच्या नावे राहिलेले पाहायला मिळाले. स्कोर कार्डवरती धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 14. लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. योगेश भगत गेले अनेक वर्षाचा दांडगा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. कमी गतीने टाकला, वळवला हा बॉल. काय चेंडू पाहायला मिळाला. हदभर वळण घेतलं चेंडूने आणि गर्रकन गिरकी घेतली. फलंदाजाची फिरकी घेतली. 4ही मुंढ्या चित केलं फलंदाजाला. पहिल्या बॉलवरती चौकार येऊन काहीही जास्तीचा फायदा झालेला नाही आहे. DRS कॉल केला आहे. बॅटिंग टीमने चॅलेंज केले या अंपायरच्या डिसिजनला. भारतीय संघाला चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्यासाठी 7 बॉल आणि 2 ची आवश्यकता आहे. रिझल्ट येणं बाकी आहे. जिंकले आहेत जिथे चॅम्पियन ट्रॉफी आणि तेही न्यूझीलंड संघाला परास्त केलं. एक वचपा काढलाय भारतीय संघाने आणि त्याची जी आतिषबाजी आपण पाहतो आहोत. जल्लोष साजरा करण्यात येतोय. एक चांगली लढत आणि चांगली भिडंत. कारण किवीज असे राहिलेत ना की कदापिही हार न मानणारे किवीज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ब्लॅक आर्मीला इथे परास्त केलं भारतीय टीमने. आज रोहित शर्माच्या शिरपेचामध्ये आणखीन एक मानाचा तुरा रोला गेला. जिथे आपण पाहिलं तर ICCच्या चॅम्पियन ट्रॉफी जिंकणं ही एक मोठी बाब राहते आणि ती फटाक्यांचा जयघोष चहूबाजूला. यावेळेला खोला टाकला, समोरच्या दिशेने केला. मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल इथे अवेलेबल आहे. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 धावा धावफलकावरती ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. 15 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ एकंदरीत संपलाय. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 15 विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना बोनखोडे टीम
15 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळाल्या. आणि अर्थात आपण मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश पाटील आणि जितेश राऊतची जोडी जमलेली पाहायला मिळते. 8 बॉल 13 वरती विघ्नेश पाटील बॅटिंग करतोय, 4 बॉल 2 वरती जितेश राऊतला आपण पाहतोय. ही जोडी जमली आहे मुळात 7.50च्या करंट रन रेटने धावा येत असताना. पुढचा बॉल खोलात टाकला, पंचांकडे अपील करण्यात येते. गोलंदाजी मार्कवरती भरत शिंदे पुन्हा एकदा दाखल झालेला पाहायला मिळतोय. खोलात गोलंदाजी केली आहे किंबहुना ज्या सातत्याने चांगले स्ट्रोक अटेम्प्ट करणाऱ्या विघ्नेशला जिथे नॉन स्ट्रायकिंगवरती आणलं जाते. 16 धावा धावफलकावरती आहेत. विदाउट लॉस 16 ऑन दी बोर्ड. अटॅकिंग इंटेंटने बॅटिंग करावे लागेल, मोठे स्ट्रोक अपेक्षित असतील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, थेट यष्ट्यांचा वेध घेतलाय. दांडी गुल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद. बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. प्रत्येक रजनीमध्ये प्रत्येक खेळाडू महत्वाचा असतो. बोनखोडे टीमसाठी पार चंदन फार महत्वाचा खेळाडू आणि त्याची आज अनुपस्थिती पाहायला मिळते. तो स्क्वॉड मध्ये दिसत नाहीये, कदाचित तो आलेला नसेल. आणि अर्थात मागील सामन्यामध्ये आपण ओंकार नाईकला पाहिलं नव्हतं, क्रिश म्हात्रेला पाहिलं नव्हतं. याच्या संघाची बांधणी करण्यात येते किंवा अगदी त्याच वेळेला आपण या संघांमधून प्रत्येक खेळाडू हा फार महत्वाचा असतो. नवीन बॅटर परशुराम साठेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. हा देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. 16 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. भरत शिंदेला विकेट मिळाली. हलक्या हाताने संयमाने खेळण्याचा प्रयत्न. पहिला बॉल उजव्या एसीच्या बाहेर. इन्व्हिटेशन होतं बॅटरसाठी. एक चांगल्या दर्जाचा चेंडू पाहायला मिळाला. खुलं चॅलेंज आणि खुलं आव्हान ठेवलं होतं. एक चांगल्या दर्जाचा चेंडू पाहायला मिळतोय. स्नॉटर राहिलाय. डॉट बॉल आला या षटकामध्ये, जिथे आपण एकंदरीत पाहिलं तर धाव अद्याप खर्च केलेली नाहीये लीगल स्वरूपामध्ये या गोलंदाजाने. यावेळेला देखील उजव्या एसीच्या बाहेर जो मात्र चेंडू पाहायला मिळाला. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. मागील मॅचमध्ये निर्धाव षटक कल्पेश ठाकूरने हाताळलं होतं. केपीला आपण पाहिलं की केटीला ज्याने निर्धाव षटक टाकण्याचा कारनामा केला होता. 16 ऑन दी बोर्ड आहेत. लॉस ऑफ 1 विकेट. बाद होणारा खेळाडू जो मात्र आघाडीला येणारा जितेश राऊत राहिलाय. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो वेळ ही निश्चित बदलते. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च करणारा भरत या षटकामध्ये आलाय परत. त्याने 5 चेंडू निर्धाव स्वरूपाचे हाताळल्यात. यावेळेला बॅटची लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणि आजच्या शेवटच्या रजनीतील सेकंड मेडन ओव्हर इथे हाताळली आहे भरत शिंदेने. दुसरा मेडन ओव्हर टाकण्याचा कारनामा या स्पर्धेमध्ये आणि या शेवटच्या रात्रीमध्ये या खेळाडूने केलाय. आगतम स्वागतम सुस्वागतम. येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना आपण पाहत आहोत काँग्रेस चषक 2025 काँग्रेस कमिटी जसकार आयोजित असणारी स्पर्धा आज आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत. स्कोरकार्डवरती 16 आहेत. 2 फलंदाज बाद झाले. मागील षटक भरत शिंदेचं जे मेडन राहिलं, जिथे विकेट देखील त्याच्या नावावरती पाहायला मिळाल्या, त्या अर्थात 2 विकेट त्याने प्राप्त केल्या होत्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सोनू बोलोजला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. सोनू बोलोज आणि किंवा माजिद बोलोज या नावाची नेहमीच बोनखोडे गावामध्ये चर्चा राहायची. पायाची दुखापत, तदनंतर या संघामधून तो
इथे पाहायला मिळत नाही. किंबहुना स्वप्नील नाईक याही नावाची चर्चा बोनखोडे टीमसाठी नेहमीच होत असताना पाहायला मिळाली. लालू शेठ सामनाही पाहत असतील, त्यांचंही आपण स्वागत आणि कौतुक करू. स्कोरकार्डवरती धावा त्या 16-2. पहिला बॉल मोठा शोक खेळण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक भरत चेंडूच्या खाली आलाय, त्याने टिपला झेल, संपला फलंदाजाचा खेळ. नाही बसता धाव. ने हा कॅच टिपला, परंतु आज ज्या शिंदेने हवा केली आहे ना त्याचीच देहबोली मला तिथे वाटली. कारण या आधीचं षटक ज्याने निर्धाव स्वरूपाचं हाताला भरतला आपण गोलंदाजी करताना पाहिलं होतं. एक चांगला झेल मंगेश भगतने इथे टिपत असताना आपण पाहिलं. 16 धावा धावफलकावरती धावा आलेल्याच नाही आहेत मुळात. ग्रामपंचायत उपसरपंच प्रणाली म्हात्रे यांचं देखील आगमन होत असताना आपण पाहत आहोत. ग्रामपंचायत उपसरपंच प्रणालीताई म्हात्रे यांचं देखील आगमन होत असताना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम या स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करतो आहोत. आणि संपूर्ण महिला मंडळ आज मात्र त्यांच्या सोबतीने संपूर्ण महिला मंडळ आपण पाहतो. यावेळेला मोठा शोक खेळण्याचा प्रयत्न, मोहावरता आलेला नाही या फलंदाजाला आणि लांबलचक ठोकला हा फटका. या फटक्यामध्ये वजन, धावा मिळतील त्या संपूर्ण अर्धा डझन. षटकार. स्वीचिक चेंडू आणखीन एक दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार. षटकार. स्वप्नील डांगे मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याने पहिल्या 2 बॉलवरती 2 चेंडू लांब लचक षटकार इथे खेचलेले पाहायला मिळालेत. काय बॅटिंग त्याने केली आहे. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आणि जो आमच्याशी नडतो ना तो डायरेक्ट दिसतो ढगात. याने दोन्ही ढगातच मारलेत. लांब लचक षटकार आले त्याच्या बॅटमधून. 28-3. पुढचा बॉल गोलंदाज. यावेळेला देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, मॅग्निफिसंट शोक, आउट ऑफ द पार्क. षटकार. षटकार आला. 3 बॉल 3 षटकार ठोकलेत या बहादराने. बॅटिंग आवडली असेल तर टाळा व्हायला काही हरकत नाहीये मित्रांनो. त्याची बॅटिंग पकडण्याची, बॅट पकडण्याची ग्रीप त्याची पहा. तो जो उजवा हात आहे ना आपण खाली पकडतो. जो बॅटर राईट हँडर आहे त्याची ग्रीप नेहमी खाली असते, जो उजवा हात. परंतु त्याचा उजवा हात वरच्या बाजूला असतो. त्याची बॅट पकडण्याची शैली काहीतरी वेगळी आहे आणि तो जरा वेगळा नाही, तो सबसे अलग आहे. हटके हा खेळाडू. स्विचिंग चेंडू सीमारेषेच्या दिशेने. आउट ऑफ द पार्क. 4 बॉल 4 षटकार. या फटक्यामध्ये होतं वजन आणि इथे धावा मिळाल्या ते अर्धा डझन. चार षटकार ठोकल्यात. काय बॅटिंग केली आहे या बहादराने. बॅटिंग करत असताना चहू बाजूला लांब लचक षटकार ठोकल्यात. ग्राम सुधारक मंडळ जसकार अध्यक्ष सुनील बुधाजी ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आर्यनजी पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि अजून एखादा षटकार आला तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज. पुढचा बॉल.
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, वेगाने रन्स, इथे जोखीम होती, रिक्स घेतली की तोटा होतो, परंतु जो रिक्स घेतो तोच मोठा होतो. रिक्स घेतली मैदानाच्या आतमध्ये, धावा इथे अर्धी झाली आहे का या आपण शहानिशा करूयात. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. DRS कॉल इथे करण्यात आला आणि डिसिजन रनआउट साठी. बँडेज असेल तर धावल्या मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होईल. इथे सोनू बाद होत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतो आहे. हा चेंडू जो मात्र वेगाने आला होता आणि आर्यनजी पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. ग्रामसुधारक मंडळ झस्कार अध्यक्ष सुनीलजी बुधाजी ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. ते अर्थात फलंदाजी करत असताना स्वप्नीलला साठी ही कॅश प्राइज आलाय. एकंदरीत आपण पाहिलं तर स्कोर कार्ड वरती धावा आल्या त्या 40. 3 फलंदाज बाद झाले. सामना थांबला होता, परंतु या फलंदाजाने वेगळा थाट आणि त्याने गोलंदाजांची वाट लावली आहे. स्वप्नील बॅटिंग करतोय नीडर अंदाजामध्ये. झंझावाती खेळ त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 4 षटक संपली, 40ला 4. बॅटिंग करत असताना बोनखुडे टीम एक छोटासा ब्रेक घेऊया, डीजेकडे जाऊयात. असा गेलो आणि असा आलो. चाळीस धावा इथे या मैदानावरती आतिजी पाटील सरांनी आवर्जून सांगितलं की या मैदानावरती 30 ते 35 धावा इनफ आहेत. अर्थात या मैदानावरती गोलंदाजांचा बोलबाला राहिला. पहिल्या सामन्यामध्ये हेच पाहायला मिळालं. बामणडोंगरी संघ हा वेगळ्या स्तरावरचा आहे, किंबहुना त्यांच्याकडे गोलंदाजीचा तोफखाना आहे. त्यांच्याकडे आघाडीवरती गोलंदाजी चांगली आहे, तरी 2 गोलंदाजांची अनुपस्थित होती आणि घणसोली संघाला म्हणून की काय त्याने रोखलं होतं कमी धावसंख्येमध्ये. प्रत्येक येणारी वेळ वेगळी असते, प्रत्येक येणारा वेगळा सामना असतो, संघ वेगळे असतात. परंतु या स्पर्धेमध्ये चांगलं प्रदर्शन करणारा स्वप्नील डांगेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती फेरबदल होईल. हितेश शेट्टीला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल. अर्थात त्याच्याकडून ही चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा असेल. स्वप्नील ऑन स्ट्राईक, पुढचा बॉल. यावेळेला देखील खोलात ऑन साइडला बाट आणि पायाच्या मधोमध होता, गॅप मध्ये केलाय. डीप मिड विकेटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. मुंबईचा वडापाव लोणावळ्याची फेमस आहे चिकी. या फलंदाजासमोर गोलंदाजी अक्षरशः पडू लागली. आता फिकी का बॅटिंग करतोय स्वप्नील. त्याने एकंदरीत या मॅच मध्ये 6वा बॉल केला आणि 28 धावा त्याच्या एकट्याच्या बॅटमधून आल्यात. एकटा लढतोय आणि एकटा नडतोय. आडव्या बॅटने ऑन साइडला धमाका. हा फॉर्म पुल केलाय जो अनसक्सेसफुल राहिला. रन्स मिळतील, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. मैदानाच्या आतमध्ये देव देत आणि कर्म नेत असं म्हणावं लागेल या गोष्टीसाठी, कारण हा झेल व्हायलाच हवा होता. आणि मैदानाच्या आतमध्ये झेल सुटल्यानंतर जी काय साथ आणि संधी मिळाली आहे ना स्वप्नीलला हाफ ट्रॅकर बॉलवरती, हा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर पडल्यानंतर बाहेर निघाला. ते यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय. स्कोर कार्डवरती धावा आहेत ते एकंदरीत 46. पुढचा बॉल. गोलंदाज यावेळेला खोलामध्ये होता. इथे मात्र एक सिंगल अवेलेबल आहे. एक धाव महत्वाची राहील आणि एक धाव इथे अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळते. राजकारणामध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला महत्व फार आहे. कारण न्यूझीलंड संघ आत्ताच परास्त झालाय.
तोच संघ विश्वचषक फायनल मध्ये ज्या वेळेला इंग्लंडच्या अगेन्स्ट परास्त झाला तो केवळ एका धावेने नव्हे तर तिथे चौकारांच्या जोरावरती 2 वेळेला फायनलची मॅच टाय झाली होती. स्कोर कार्डवरती धाव एकेरीच्या मदतीने आहेत ते एकंदरीत 47 धावा. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. उजव्या एसीच्या बाहेर रूम दिलाय, कट केला, चेंडूला पाठवलाय डीप पॉइंट बाउंड्रीच्या दिशेने. इथे रन्स किती येतील पाहावा लागतील. या बॉलवरती पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहतो आपण. धावा मिळतील त्याच्या हा आलाय आणखीन एक खणखणीत चौकार. रुकना हमें आता नहीं और झुकना हमने कभी सीखा ही नहीं. या स्वरूपाची बॅटिंग होती मैदानाच्या आतमध्ये. चौकाराच्या बरोबरीने अर्धशतक कंप्लीट झाला. 51 धावा बोनखोडे 11 बोनखोडे या टीमच्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेला देखील खोलामध्ये पाहायला मिळाला जो उजव्या एसीच्या बाहेर पाहायला मिळतोय आणि एकंदरीत DRS कॉल पुन्हा एकदा करण्यात येतोय जो मात्र यावेळेला संदीपजी पाटील सर काही काळ विसरले होते की DRS कॉल बॅटिंग टीमने गमावलाय आणि अर्थात इनिंग संपली आहे. पूर्वार्धाचा खेळ संपला. 51 बनल्यात. 52चं टार्गेट या सामन्यामध्ये ठेवण्यात आलंय. या आपण वळूयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि आवाज ऐकूया आता जी पाटील सरांचा. थँक्यू. चला मित्रांनो आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये आपण पाहतोय मान्यवरांची उपस्थिती. आजच्या या सोहळ्याप्रती मी ग्रामपंचायतीच्या सगळ्या विद्यमान सदस्यांना विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये यावं. सर्व महिला सदस्यांना विनंती आहे की आपण सर्वप्रथम या ठिकाणी येऊन उपस्थित राहायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या गावच्या विद्यमान उपसरपंचा सौभाग्यवती प्रणाली म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. गावच्या उपसरपंच पदी आपण पाहतोय एक महिला रणरागिणी, त्यांच्या सभेत ग्रामपंचायतीच्या सर्व सन्माननीय सदस्य. अनेक प्रश्न गावचे ज्यांना समोर आणले, अनेक प्रश्नांना ज्यांनी वाचा फोडली, अशा विद्यमान उपसरपंचांचा होणारा हा सन्मान या मंचकावर आपण पाहतोय. विद्यमान सदस्यांच्या शुभ हस्ते विद्यमान उपसरपंचांचा होणारा हा सन्मान प्रणालीताई म्हात्रे यांच्या उपस्थितीचा हा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. सन्माननीय अतिथी कक्षामध्ये आपण पाहतो या गावच्या विद्यमान उपसरपंचा सौभाग्यवती प्रणाली म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तदनंतर पुढील सन्मानाच्या दिशेने जात असताना मी परत एकदा या ठिकाणी विनंती करेन, रायगडमधील सुप्रसिद्ध लोगो मास्टर सन्माननीय नयनजी हवाळ यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. मी नयन यांना विनंती करेन की आपण सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करावा. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय बऱ्याच क्रिकेटचे लोगो, क्रिकेट टीमचे लोगो ज्यांना आपल्या कारकिर्दीमध्ये तयार केले, लोगो मास्टर नयन हवाळ यांचा होणारा हा सन्मान या ठिकाणी आपण पाहत आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं तुमचं आपण मनापासून या ठिकाणी स्वागत करत आहोत. तदनंतर आपण अतिथी कक्षामध्ये पाहतोय आदरणीय श्री प्रेमदादा मडवी यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना आपण इन्व्हाइट करू की आपण या स्पर्धेच्या निमित्तानं दिल्या जाणाऱ्या या छोटेखानी असणाऱ्या सन्मानाचा स्वीकार करावा. मी त्यांना इन्व्हाइट करतोय. आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये यावं. या सोहळ्याप्रती आलेल्या प्रत्येक माणसाचा हा सन्मान आहे, ज्यांचं कर्तृत्व या समाजामध्ये दरवळतं, ज्यानं काम केलंय, ज्यांच्या कार्याचा ठसा आहे, ज्यांचं नाव आहे, ज्याची ओळख आहे, अशा प्रत्येकाला दिला जातोय काँग्रेस चषक 2025च्या या शानदार स्पर्धेमध्ये सन्मान. प्रेमाची आपुलकीची शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाते एक गोड आठवण भेट, एक मोमेंटो त्यांना समर्पित केला जातो आहे.
चलूया आपण दुसऱ्या डावाकडे जातोय. दुसऱ्या डावाकडे जात असताना परत एकदा ज्या सामन्यामध्ये काही नव्हतं त्या सामन्यामध्ये काहीतरी दिसू लागलं आणि अंत टप्प्यामध्ये चौथ्या आणि पाचव्या षटकामध्ये बोडखोडे संघानं कमबॅक केलं. एक मोमेंटम आपल्या बाजूनं शिफ्ट केला आणि आता सद्यस्थितीमध्ये त्यांच्या गोलंदाजीचं चॅलेंज वाशीगाव संघासमोर या ठिकाणी असणार आहे. तेव्हा इथे त्यांना आपण शुभेच्छा देऊ. कुंडे गावाचे काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय श्री जयवंतदादा चोगले यांची उपस्थिती प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये आहे. त्यांना आपण विनंती करू की आपण प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये न थांबता कृपया अतिथी कक्षाच्या दिशेने यावं आणि सन्माननीय VIP कक्षामध्ये आसनस्थ व्हावं. सन्माननीय जयवंतदादा चोगले कुंडेगाव काँग्रेस कमिटीचे ते अध्यक्ष आहेत. त्यांना आपण विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये या आणि आसनस्थ व्हा. चुऱ्या 3 दिवसाची ही शृंखला आपण आज या ठिकाणी अनुभवताय. काँग्रेस कमिटी जसखार यांच्या वतीने आयोजित केली जाणारी स्पर्धा सुरुवातीच्या दर्शनीय प्रारंभी आणि उद्घाटनीय सोहळ्याप्रसंगी रायगडच्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरचा ढाळ्या वाघ ज्यानं असंख्य कामगारांचं नेतृत्व केलंय, ज्यांचं कर्तृत्व सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये दरवळतं, असे कामगार नेते आदरणीय श्री महेंद्र शेठ घरत साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन संपन्न झालं. आज शेवटची रात्र, शेवटचा दिवस आणि शेवटचा टप्पा या ठिकाणी सुरू होतोय. तेव्हा सामन्याच्या उत्तरार्धाकडे जात असताना आपल्याला आवाज या ठिकाणी ऐकायला मिळेल. अर्थातच एक स्वीट व्हॉइस ऑफ नवी मुंबई. आपण आवाज ऐकूया नितेश भोईर सरांचा. थँक्यू सो मच अतिश पाटील सरांनी पुन्हा एकदा मनापासून आभार. मागच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आपण जे आवाज अनुभवलं ऐकलं जयेश भोसले सरांचा आणि उत्तरांगामध्ये खरं तर आपण सामन्याची सुरुवात करणार आहोत आणि उत्तरार्ध जसा सुरू होईल पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांचं आपण करूया सहर्ष मनस्वी स्वागत. तर मॅच आपण एन्जॉय करताय. एका बाजूला टीम मित 11 वाशी आणि त्यांच्या विरोधात बोनकोडे 11 बोनकोडे असे दोन संघ जिथे आपण पाहताय की नवी मुंबई पंचक्रोशीमध्ये जर का पहिल्या 10 संघांचा आपण उल्लेख जर का करायचा झाला तर पहिल्या 10 संघांमध्ये हे दोन संघ आपल्याला नेहमी पाहायला मिळतील. आपण चर्चा करतोय नवी मुंबई क्रिकेट बद्दल. आपण याही स्पर्धेबद्दल जरूर चर्चा करणार. तत्पूर्वी खरं तर पहिल्या इनिंगचा खेळ झाला. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती 51-52 हे टार्गेट इथं सेट झालंय. स्पर्धेचा उल्लेख जर का करायचा झाला सुजलाम सुफलाम समृद्ध असा परिसर सुनियोजित हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. कामगार नेते महेंद्र शेठ घरत अर्थातच रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आणि इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन ITF चे चेअरमॅन आज ज्यांच्या कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. सन्माननीय जयवंतजी चौगुले साहेबांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं आपण करूया काँग्रेस चषक 2025च्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनस्वी स्वागत. सुस्वागतम आलेल्या तमाम अतिथींचं आणि त्याचबरोबर रसिक प्रेक्षकांचं आपण करतोय सहर्ष मनस्वी स्वागत. आणि त्याचबरोबर आमच्या सोनारे गावचे नरेशजी कडू यांचे शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं आणि पाहुण्यांचं स्वागत करेंगे हेच दाखवतोय अर्थातच 11 योगेश भगत त्याचा पेटेंट स्ट्रोक ऑफ ड्राईव्ह केलं, स्टाकावर रिझन क्लिअर केलंय आणि पहिला बुलंदी पॉवरफुल षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. सन्माननीय अतिथी नरेशजी कडू साहेबांनाही आम्ही विनंती करू की आपण यावं या व्यासपीठावर. आपलंही काँग्रेस चषक 2025 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असणार आहे. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहताय सागर चंद. ड्राईव्ह केलं बॉल फुल टॉस पिक केलाय. गॉट द ट्रीटमेंट. बॉल गोलीच्या वेगानं फरार झालाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अजून एक सलग दुसरा चौकार.
पहिल्याच षटकामध्ये प्रतिक्रमण केलंय, पलटवार केलाय, रन बहादूर, आणि इथे मात्र केलाय गोलंदाजानं कमालीचं कमबॅक. आपली गुणवत्ता, आपलं पोटेन्शियल, आपलं कॅलिबर आणि त्याच्याकडे असलेली वैविध्यता, व्हेरिएशन त्यानं दाखवलंय. आउट स्विंगिंग बॉलिंग अँड दिस इज आउटस्टँडिंग परफॉर्मन्स बाय सागर चंद. आणि पहिली गोल्डन विकेट इन द मॅच. मिस्टर योगेश भगत, गॅरो बॅक टू द डगआउट. थँक्यू. चांगलं संगीत आणि चांगलं आल्हाददायक हे वातावरण आपल्याला पाहायला मिळते. रात्रीच्या विस्तीर्ण गर्भातलं क्रिकेट आपण एन्जॉय करतोय. वी ऑल आर एन्जॉईंग द गेम ऑफ टेनिस बॉल क्रिकेट काँग्रेस चषक 2025. बॅकफूट डिफेन्स केला बॉलला, संरक्षात्मक पवित्रा. ठाऊक आहे मॅच मध्ये घाई नव्हे, गडबड नको, अगदी संयमानं हा खेळ करायला हवा. संयम ज्याच्याकडे असेल त्यांना मॅचला ॲक्सलरेट करता येईल. कोणत्याही क्षणाला मी म्हणेन पिछाडीवरून आघाडीवर जाण्यासाठी ओळखला जाणारा वाशी 11 वाशी संघ या मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय, त्यांना प्रत्युत्तर देतोय. त्याच पंचक्रोशीमधील अजून एक दादा संघ ज्यांचा मगाशी उल्लेख झाला, टीम बोनकोडे 11 बोनकोडे. एकाच विभागातील एकाच पंचक्रोशीमधील दोन संघ, एकमेकांचे प्लस पॉइंट्स, एकमेकांचे मायनस पॉइंट्स, एकमेकांची स्ट्रेंथ, विकनेसेस सर्व काही ठाऊक आहे आणि परिपूर्ण अभ्यास, होमवर्क करून मैदानाच्या आतमध्ये कुरुघोड्या सुरू आहेत. सागरचंद शेवटचा बॉल, यावेळेला खोला डब्याचा बॉल ड्रिल करायचं होतं, कनेक्शन तितकं पण जमलं नाहीये. डायरेक्ट हिट जर का झाले असते कदाचित फलंदाज अडचणीत सापडला असता. इट्स अ क्विक रनिंग बिटवीन द विकेट्स बिटवीन चेतन अँड हितेश शेट्टी. आणि या दोन फलंदाजांमध्ये शेवटच्या बॉलवर आलेली एक धाव. नेल्सन आकडा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. 1-1 फॉर 1 आफ्टर 1 डीजे. वेळेचा अभाव असणारे, कारण आपण आज थोडं उशिरानं सुरुवात केली, त्यामुळेच मॅचेस आपल्याला प्रत्येक मॅचसाठी वेळेचं बंधन घड्याळामध्ये भारतीय प्रमाण वेळेनुसार बरोबर 10:19 झालेत. मॅच नंबर 2 मध्ये दोन टीम्स खेळ करत असताना एका बाजूला खरं तर आपण जरूर पाहता बोनकोडे 11 बोनकोडे त्यांना 2 हात करत असताना बॅटिंग करणारी टीम धावांना चेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरली आहे. ती वाशी 11 वाशी हा संघ. मगाशी जो उल्लेख झाला, प्रत्येक खेळाडू मात्र प्रत्येकाचा परिपूर्ण अभ्यास करून मैदानामध्ये उतरलाय. मीत 11 वाशी हा संघ खेळ करतोय. धावा त्यांना चेस करायच्या त्या 52 आणि 52 धावा चेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरलेले दोन फलंदाज चेतन आणि हितेश. चेतन वैयक्तिक खेळ करतोय 1 या आकड्यावर आणि हितेश अजूनही त्यांना अकाउंट ओपन करायचं आहे. पहिल्या षटकामध्ये एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती 11 आणि बॉलिंग ट्रॅकवर होईल गोलंदाजीमध्ये परिवर्तन. ज्याच्याकडे ॲज अ बॉलिंग युनिट म्हणून फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून पाहिलं जातं तो मोहसिन बलोच
बोनकोडे 11 बोनकोडे या टीमचा खरं तर मी म्हणेन दुसरा पॉवर प्ले स्पेशालिस्ट गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. रत्नेश्वरी टेम्पल एन कडनं हा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रामदेवता, त्या ग्रामदेवतेला आपण पहिला वंदन केलं, स्पर्धेला प्रारंभ केला आणि प्रारंभी आपण पहिल्या मॅचमध्ये खरं तर वन साइड मॅच पाहायला मिळाली जिथे टीम बामणडोंगरी या टीमचा पहिला विजय आपल्याला पाहायला मिळाला. विजयाचा डंका सुरू आहे. रनवेमध्ये थोडासे गफलत आपल्याला पाहायला मिळाली. मोसिम बलोच समोर चेतन आहेत. चेतन एक धाडसी खेळाडू आहे. चेतन एक साहसी खेळाडू आहेत. साहसानं त्याला खेळ करावा लागेल. धाडसाने फटके सजवावे लागतील. ओव्हर द विकेटनं हा फुलटॉस बॉल पिक केलाय. टायमिंग पाहूया आणि फिल्डर तिथे आपल्याला पाहायला मिळाले. डीप लॉंग ऑफ रिझन मध्ये फक्त एकच जा मिळणार. रणसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळतीये ती पोहोचले 12. हा आकडा 12 for 1. या दरम्यान आपण पाहतोय शेतकरी कामगार पक्षाची जसखार गावचे अध्यक्ष आदरणीय श्री भूषणदादा ठाकूर यांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं आपण मनापासून स्वागत करतोय. त्यांना विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. आणि या चकमकीमध्ये फलंदाज होतील बाद. क्लीन बॉल दांडी गो. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांचं खरं तर विशेष योगदान आपल्याला पाहायला मिळतंय त्यांचं आपण मनापासून आभार आणि कौतुक करूया. ज्यांच्या कल्पक कुशल नेतृत्वाखाली स्पर्धेचं भव्य आणि दिव्य आयोजन खरं तर काँग्रेस कमिटी जसकार आयोजित ही स्पर्धा आपण पाहताय. कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांच्या कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन. त्याचबरोबर ग्राम सुधारक मंडळचे अध्यक्ष प्रेसिडेंट जसकार गावचे सन्मान्य सुनील बुधाजी ठाकूर साहेब त्यांचा आपण मनापासून आभार आणि कौतुक करूया. त्याचबरोबर मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष रविकांतजी ठाकूर यांचेही आपण आभार व्यक्त करतोय. माजी सरपंच सन्मान्य श्री रमाकांतजी म्हात्रे साहेब असतील. त्याचबरोबर अनेक मान्यवर त्यांचा आपण नाम उल्लेख करणार आहोत. त्याच दरम्यान इथे पॅडल केला बॉलला स्कूप करायचं होतं. बॉल पॅडल झाला आणि बॉल गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि येईल अलॉंग द ग्राउंड बॉल सीमारेषा पार जाईल. येईल चौकार. बॅट्समन अजय भुईर गेट्स ऑफ द मार्क विथ 4. चौकार आलाय. रणसंख्या 16 धावांचा खरा पाठलाग आता सुरू झालाय. मी थांबणार नाहीये तेच सांगतो अजय भुईर. स्विचचा प्रयत्न. याही वेळेला अप्रतिम फटका. कलात्मक स्ट्रोक. मगाशी उल्लेख झाला साहस धाडस आणि धाडस खेळाडूंना आकार देतो. धाडस खेळाडूंना आपली ओळख निर्माण करून देतो आणि त्या धाडसानं फटका सजवला. इट्स अ फेअरलेस अप्रोच इन द खरं तर ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेला खरं तर मी म्हणेन आकार दिलाय त्या सर्वांचंच आपण विशेष नाम उल्लेख करूया. रमाकांतजी म्हात्रे साहेब माजी सरपंच जसकार त्यांचा आपण आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर कामगार नेते सुरेशजी म्हात्रे साहेबांना मी विनंती करू की यावं आपण या व्यासपीठाकडे. आपलंही सहर्ष स्वागत असणार आहे. माजी सरपंच रमाकांतजी म्हात्रे साहेबांना मी विनंती करू की आपण यावं या व्यासपीठावर. आणि त्याचबरोबर मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष प्रेसिडेंट सन्माननीय श्री रविकांत बाबूराव ठाकूर साहेबांना मी विनंती करू की या आपण या व्यासपीठावर. आपलंही सहर्ष स्वागत असणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष युवा निशांतजी ठाकूर साहेबांना मी विनंती करू की आपणही आमच्या समवेत यावं. त्याचबरोबर माजी ग्रामपंचायत सदस्य परेशजी ठाकूर साहेब उपस्थित आहेत. त्यांनाही आम्ही इन्व्हाइट करू की यावं आपण या व्यासपीठाकडे. आणि
या दरम्यान इथे झेल ड्रॉप, अ सरप्राईज, इट इज अनएक्सपेक्टेड. पाहुण्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय श्री सुभाषजी तांडेल साहेब उपस्थित आहेत. त्यांना आम्ही विनंती करू की आपण या व्यासपीठावर यावं. असेच अध्यक्ष राष्ट्रवादी पक्षाचे अजितजी ठाकूर साहेब आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांनाही आम्ही इन्व्हाइट करू की आपण यावं. काँग्रेस चषक 2025च्या माध्यमातून काँग्रेस कमिटी जसकारच्या वतीनं तुम्हा सर्वांचं आम्ही करतोय सहर्ष मनस्वी स्वागत. रणसंख्या झाली आहे ती 21. अजूनही इक्वेशन आहे 18 चेंडू आणि 31 धावा. योगेशला आम्ही सूचित करू की वी हॅव अ टाइम लिमिट. समालोचक म्हणून आयोजकांच्या आमच्यावर प्रतिबंध असतात. त्यामुळे कीप पेशन्स, कीप युअर 12th मॅन विथ अस, ही इज हिअर विथ अस. सो आपण त्यांनाही खरं तर अपडेट करूया. 40+ क्रिकेट कसं असतं अतिश पाटील सर तुम्हाला ठाऊक आहे. त्यांचा 12th मॅन त्यांच्या धावा काउंट करत असतो. त्यांचं 12th मॅन ते सर्व अपडेट घेत असतो आणि त्यांचा 12th मॅन खरं तर काहीशा अपडेट त्यांच्या स्क्वॉडपर्यंत सुद्धा पोहोचवत असतो. 12th मॅन म्हणजे फक्त आमच्या समेत येणं, खेळाडूंची नावं सांगणं म्हणजे नाही आहे. 12th मॅन म्हणजे धावा कुठे कमी जास्त होत आहेत का, आलेख बरोबर चाललाय का, चेसिंग रन रेट बरोबर चाललाय की नाही चाललाय, हे सर्व काही गोष्टी त्यांना पाहणं असतं. फिरून मारायचं होतं बॉलला. फलंदाज अजयनं मगाशी फार छान फटके सजवले, 2-4 आले आणि इथून पुढे मात्र मी म्हणेन धावांना ॲक्सेलरेट करण्यासाठी तो सज्ज आहे. आणि इथे आक्रमकतेनं तो या मॅचमध्ये या षटकाला सुरुवात करून देईल का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काही क्षणामध्येच पाहायला मिळेल. विघ्नेश पाटील नामक गोलंदाज षटक क्रमांक 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी 3 ऑन दी ऑन साईड अँड 2 ऑन दी ऑफ साईड असं फिल्डिंगचं सेटअप पाहायला मिळत आहे. ड्राईव्ह केला बॉल, मिनी हेलिकॉप्टर, इम्प्रोवाइज झालाय फटका. लॉंग ऑफ मध्ये आहेत फिल्डर, अगदी सहजतेनं बॉलला त्यांना उचललाय. तोवर मात्र ही 1 धाव अंकित होत असताना पाहायला मिळतीये ती 23 या आकड्यावर. गडीबाद झाले ते 2 आणि एकंदरीत काय तर इक्वेशन पुन्हा एकदा नव्यानं आपण पाहत आहे. 16 चेंडू आणि 29 धावा. मॅच मध्ये गती वाढवा आपण असं जरूर दोन्ही टीम्सना सांगूया. बोथ द टीम्स प्लीज थोडं स्पीडअप करा कारण विलीचं बंधन असणार आहे. इट्स बीन ओनली 10:28 इन द क्लॉक. 10:28 झालेत. बऱ्याचशा मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. ड्राईव्ह केला बॉलला, बॉल हवेमध्ये, अगदी आपण अनोख्या शैलीनं फटका सजवलाय. टायमिंग नाहीये, ताकदही नव्हती. लॅक ऑफ टायमिंग, लॅक ऑफ पॉवर, मिस टायमिंग स्ट्रोक अँड दिस इज जस्ट अ सिंगल. 1 न रणसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 मला वाटतं अंकित झाला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. विघ्नेश पाटील पहिल्या बॉलवर 1, दुसऱ्या बॉलवर 1, तिसऱ्या बॉलवर 2 धावा. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा स्विच केला, प्रॉपर कनेक्ट केला. फिल्डिंगचं सेटअप आहे. म्हणूनच मगाशी आम्ही म्हटलं प्रतिस्पर्धी टीमचे प्लस पॉइंट मायनस पॉइंट त्यांना ठाऊक आहेत. 1च धाव मिळणार. रणसंख्या झाली आहे ती 26. 14 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 26 धावा. रसिक प्रेक्षक आता मात्र मॅचला एन्जॉय करतायत. कुणी विचारलं अतिश पाटील सर तुम्हाला मॅच कशी हवी आहे, साधं सोपं उत्तर आहे, मॅच क्लोज एन्काउंटर झाली पाहिजे. रफ अँड टफ, क्लोज फाईट. बॉल इट्स अप इन द एअर. फिल्डर आहे, जज करतील आणि झेल टिपला गेलाय. फलंदाज क्रमांक 3 परतलाय. चेतन बॅक टू द डगआउट.
हे बीट्स आपण जे ऐकले ना, ही आगरी कोल्यांची ओळख आहे, इथल्या स्थानिक भूमिपुत्रांची. आणि कार्यक्रम कोणताही असू द्या, मग ह्या बीट्स वाजतील, तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि अशी गाणी अशी संगीत तुम्हाला खरं तर ठुमकायला भाग पाडतील. पारंपरिक गीतं. ड्राईव्ह करायचं होतं बॉलला, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, बॅटच्या अपेक्षित स्थली चेंडू बसला नाही आहे. थोडी अडचणी आहेत खरं तर फलंदाजांकडे, कारण बॉलची जजमेंट पंच सांगतायत इट्स अ 1 शॉट आणि एक शॉट धाम आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचं आपण जरूर कौतुक करूया. रात्रीच्या विस्तीर्ण गर्भात दिवसभरामध्ये मॅचेस कव्हर केल्यानंतर रात्री मॅचेस कव्हर करणं तितकं सोपं काम नाही आहे, आणि ते सोपं करून दाखवत आहेत आपले पंच. त्यांचा आपण आभार व्यक्त करतो. राजेंद्र खरत सर, संदीप पाटील सर आणि आपण रोहन पाटील सरांना पाहणार आहोत. आज नेक्स्ट मॅचमध्ये आपण जरूर कॉल करूया तुषार स्पोर्ट्स टीम मुलेखंड आणि टीम दिवा कोलीवाडा. चला, आपण उपस्थित असाल कॅप्टन तर लगेच या. टीम कॅप्टन ऑफ तुषार स्पोर्ट्स मुलेखंड अँड टीम कॅप्टन ऑफ दिवा कोलीवाडा नवी मुंबई. चला, कॅप्टन तुम्ही असाल लगेच या. आपण स्पर्धा एन्जॉय करताय. काँग्रेस चषक 2025. आपण ज्यांच्या नावानं, चला, इक्वेशन आहे 12 चेंडू 25 धावा. 12 balls to go and required 25 to win. क्रिकेट हा आकड्यांचा खेळ आहे. क्रिकेट या खेळामध्ये चेसिंग रन रेट जर का आपण पाहिला तर या मॅचमध्ये थोडं पारडं जड आहे ते बॉलिंग करणाऱ्या युनिटचं. आणि या धावांना जर का मी म्हणेन चेस करायचं आहे, मनोवैज्ञानिक दबाव, त्या दबावाला झुगारून जर का तुम्हाला खेळ करायचे आहे तर किमान 1-2 मोठे फटके ठोकावे लागतील. प्रयत्न झाला आणि पहिल्या प्रयत्नात इथे जरूर अपयश आलं होतं. झेल झाला ड्रॉप आणि फलंदाजाला मिळालेली संधी. मोहन दीक्षितचा स्पेल अजूनही तो आठवतो. आमच्या समोर 12th मॅन आहेत. जुगावच्या त्या नाईटमध्ये तुर्भेच्या टीम समोर 2 मोठे फलंदाज आणि तिथे 6 चेंडू डॉट काढले होते आणि आपल्या क्रिकेट करिअर मधलं पहिलं निर्धाव षटक त्यानं फेकलं होतं. असा इतका मी म्हणेन कल्पक बुद्धिमत्तेला चतुर हुशार आणि तरबेज असा गोलंदाज, ज्याच्याकडे 6 व्हेरिएशन्स आहेत. ऑन टू द बॉलिंग मार्क मिस्टर मोहन दीक्षित. गती कमी केली आहे, पॅस ऑफ केल्या बॉलला, फिरून मारलाय, हुक करत होते, परंतु टायमिंग तितकं जमलं नाहीये. एकच मिळणार. एकेरी दुहेरी धावसंख्येनं बोंडकोडे संघ सांगत असेल की हरकत नाहीये, मॅच आपल्याला क्लोज घेऊन जायचंय. चला, मी विनंती करेन तुषार स्पोर्ट्स मुलेखंड विपक्ष दिवा कोळीवाडा दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला रिक्वेस्ट आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्स टॉस बॉक्स मध्ये या आणि त्वरित नाणेफेकी करून घ्या. हा डाव संपण्यापूर्वी जर टॉस झाला नाही तर षटकं कमी केली जातील. हा डाव संपण्यापूर्वी जर एक कॅप्टन आला तर उपस्थित कॅप्टनला नाणेफेकी दिली जाईल, याची आपण नोंद लक्षात ठेवायची आहे. आणि ही अनाउन्समेंट आपण प्रथम दर्शनी सामन्यामध्ये सुद्धा केली होती, जिथे प्रतिस्पर्धी संघ उपस्थित नव्हता आणि बामणडोंगरी संघ उपस्थित होता. अर्थातच दोन्ही टीम आपण जितक्या फास्ट आपल्याला येता येईल तितक्या फास्ट आपण या. आणि इक्वेशन, चला, आणि गाड्या पास होऊन जाऊ द्या, थोडा आपण पॉज घेऊया. इक्वेशन आहे 9 चेंडू 22 धावा. प्रेझेंटेशन बॉक्स आपण पाहताय स्वर्गीय सुरेश रामदास म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आपण सन्मान चिन्ह सुद्धा पाहताय. आज ते आपल्यात नाही आहेत, परंतु त्यांच्या असंख्य आठवणी खरं तर क्रिकेटच्या माध्यमातून जागृत राहाव्यात म्हणूनच हे प्रेझेंटेशन बॉक्स त्यांच्या नावानं त्यांची फोटो प्रतिमा सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. ही चांगली बाब आपल्याला नेहमी खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. ओव्हर द विकेट, हा फुलटॉस बॉल पिक केला. बॉल दीर्घकाल हवेमध्ये, एलिव्हेशन जास्त, लांबी कमी, नोमॅन्स रिजन मध्ये सेफ लँड होईल बॉल आणि धावा मिळतील. 2 रनसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. ती पोहोचेल ती 32 या आकड्यावर. इक्वेशन आहे 8 चेंडू आणि 20 धावा. 2 नवी मुंबईचे संघ उरणच्या जसकार विभागात खेळ करतायत, ज्यांना एकमेकांचा परिपूर्ण अभ्यास आहे. म्हणूनच मॅचमध्ये एक तेरी एक मेरी असं खरं तर मी म्हणेन वार पलटवार आपल्याला पाहायला मिळतोय. फिरून मारायचं होतं, बॅट स्विंग चांगली होती, परंतु बॅट अँड बॉलमध्ये नाही आहे संपर्क. टायमिंग चुकलं गेलं. फुटवर्कचा आपण जर का उल्लेख करायचा झाला तर तुम्हाला असे फटके जर का सजवायचे असतील
तर साधारणपणे अतिश पाटील सर तुम्हाला नी बेंड करावा लागतो, बॅकफूटवर थोडंसं मी म्हणेन कंट्रोल ठेवून फिरून आणि मागे खेचून जर का मारायचं असेल तर थोडं हुक करावा लागतो चेंडू. तो पूल तुम्हाला फटका सजून देणार नाहीयेत गोलंदाज, कारण गोलंदाजाकडे सुद्धा वैविध्यता आहे, त्याच्याकडे चांगली गोलंदाजी आहे, त्याच्याकडे मोमेंटम आहे आणि त्याच्याकडे या मॅचचा कॉन्फिडन्स आहे. आत्मविश्वासानं तो गोलंदाजी करतोय. नाव आहे मोहन दीक्षित आणि आता इक्वेशन थोडं कठीण होत चाललंय आणि या अवघड आव्हानाला जर का मी म्हणेन खिंडार पाडायचंय तर या शेवटच्या बॉलवर किमान 6 किंवा 4 येणं गरजेचं असणार आहे. बॅटिंगसाठी मंगेश भगत ऑन अ स्ट्राईक. ड्राईव्ह केलाय, ओ इथे चूक झाली आहे, बॉल अंगाचा वेध घेऊन गेलाय, सीमारेषा पलीकडे स्टॉप होईल, लॉंग स्टॉपच्या बाहेर आणि पंचांचा इशारा आला, लेग बाय 4 रन. आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. दोन संघ एकमेकांसमवेत एकमेकांच्या विरोधात खेळ करतायत. वाशी 11 वाशी नाव आहे मीत 11 वाशी आणि त्यांच्या विरोधात बोनकोडे 11 बोनकोडे. मैदान आहे ते रत्नेश्वरी क्रीडांगण, अर्थातच जसकारचं हे सुप्रसिद्ध असं हे क्रीडांगण. बॉल हवेमध्ये, शेवटचं 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना मैदानाच्या आतमध्ये अजून एक झेल टिपला गेला आणि एक मोठा फलंदाज अजय भुईर 8 चेंडू आणि 14 धावांचं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आणि मोक्याच्या क्षणाला मोठं भगदाड फलंदाज क्रमांक 4 परतलाय. चला आपण कॉल देऊया. टीम कॅप्टन भावना एंटरप्राइजेस भूमी 11 मुलेखंड आणि दिवा कोलीवाडा. चला लगेच या टॉससाठी माझा आवाज जर का तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लवकरात लवकर या. मेक इट लिटिल फास्ट. स्क्रीनवर झेल कसा टिपलाय याचं फार चांगलं चित्रीकरण पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन आमचे मास्टर केडी हुईजे ओम दोडके आहेत. कॅमेरा वर्क करणं म्हणजे संपूर्ण समर्पण. क्रिकेटमध्ये डी फॅक्टर महत्वाचं आहे. केडी डी फॉर डिटर्मिनेशन, डी फॉर डिवोशन आणि खरं तर अगदी समर्पकतेनं भक्तिभावानं जसं खरं तर एखादा भक्त देवाची भक्ती करतो ना तसंच कॅमेरामॅन करतायत. आणि हा बॉल अजून एक पेस ऑफ केलेला बॉल. विघ्नेश पाटील सन ऑफ अ सैल. विघ्नेश शांत आहे, संयमी आहे. विघ्नेशनं गेले कित्येक वर्ष हे करून दाखवलंय आपल्या टीमसाठी आणि दुसरं षटक तो घेऊन आलाय. 6 मध्ये 16 हवा होते, आता 4 मध्ये 16 हव्यात. वार करावे लागतील, चौकार षटकार ठोकावे लागतील. पंचांनी इशारा केला की हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलनं 51 धावसंख्येमध्ये भर होईल आणि इक्वेशन थोडं सोपं होईल. आता 4 चेंडू आणि 15 धावांची गरज. चला कॅप्टन आलेत अनिकेत मुलेखंड या टीमचे. सो टीम कॅप्टन दिवा कोलीवाडा आपण सज्ज असाल तर लगेच या. हाही व्हाईट बॉल आहे. दिवा कोलीवाडा कॅप्टन जर का असाल तर लगेच या. लागोपाठचे 2 व्हाईट चेंडू आणि 1 मिनिट फक्त मागच्या बाजूने एक गाडी जातीये, तिला पास होऊन जाऊ द्या, अदरवाईज त्या गाडीची आपण हेडलाईट बंद करा. येस थँक्यू. चला 4 चेंडू आणि 14 धावा मॅचमध्ये शिरकाव केलाय फील्ड बॅटिंग करणाऱ्या टीमनं, परंतु इथे 1 धाव बाईच्या स्वरूपात संपादित केली जाईल. जिंकण्याचा उत्साह, पराभवाची थोडी भीती, यामधलं अंतर म्हणजे क्रिकेट. धावांची धावाधाव म्हणजे क्रिकेट. फलंदाजांची आक्रमकता, गोलंदाजांची अचूकता, विकेट किपरचं अचूक यष्टीरक्षण आणि कॅप्टनचं चांगलं लिडरशिप स्किल म्हणजे क्रिकेट. या सर्व गोष्टींना समावेशक पूरक खेळ करतायत ते बोनकोडे 11 बोनकडे. आणि या मॅचमध्ये पकड मजबूत करत असताना
हा फटका चांगला सजवला ऑन साईडला. मिड विकेट खाऊखानाच्या मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल, 2 मिळतील. रणसंख्या 2 पुढे जात असताना पाहायला मिळतील 41 वर. आणि आता उर्वरित 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके म्हणजे 2 षटकार तुम्हाला ठोकावे लागतील. 11 धावा काढायचे. ऍक्सेलरेट करता आलं नाहीये. चला या चेंडूवर षटकार आला तर मॅच मध्ये मजा येईल. मंगेश ऑन स्ट्राईक केला वार, परंतु बॉल खर तर फिल्डरच्या हातामध्ये विसावलाय. बॅट्समन क्रमांक 5 परतलाय आणि मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव केलाय. तो फिल्डिंग करणाऱ्या टीमनं आता इक्वेशन आहे 1 चेंडू 11 धावा. कधी कधी मॅच खेळत असताना, सामना रंगवत असताना खरं तर जो आपल्याला रिझल्ट हवा असतो तो मिळत नाही, कारण सुरुवात तशी होत नसते. योगेश भगतच्या नेतृत्वाखाली हा संघ आपण गेली कित्येक वर्ष पाहत आलोय. परंतु आज बॅटिंग करत असताना मी म्हणेन थोडे चाचपडले, स्ट्रगल झालं. आणि बोनकोडे 11 बोनकोडे या टीमच्या गोलंदाजीच्या तोफखान्यासमोर वाशी 11 वाशी या टीमनं मात्र मी म्हणेन आता अंतिमच्या टप्प्यामध्ये असताना खरं तर ते पराभवाच्या उंबरठ्यावर आहेत आणि विजयाकडे मार्गक्रमण करतायत ते बोनकोडा संघ. आणि शेवटच्या बॉलवर येईल डॉट आणि विजय झाला. आपण अभिनंदन करतोय बोनकोडे 11 बोनकोडे या टीमचं. आणि व्हेरी हार्ड लक टीम वाशी 11 वाशी. झालेल्या या चुका पुढच्या स्पर्धांमध्ये होणार नाही त्याची मात्र दखल तो संघ जरूर घेईल. आणि पुन्हा एकदा त्यांच्या वाटचालीसाठी आपण त्यांना देऊया शुभेच्छा. आणि जरूर या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच आमची